नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आता लवकरच आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट आता सगळ्यांच्या समोर येणार आहे। तर इथे लताचा खोटाडेपणा इथे आता जानकीच्या समोर येतो आणि मग जानकी आणि लता दोघी जणी मिळून ऐश्वर्याचं कारस्थान संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या समोर आणतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता लवकरच इथे ऐश्वर्या, सारंग आणि आजी या तिघांचं कारस्थान आता लताबाईंमुळेच इथे आता सगळ्यांच्या समोर येणार असतं। तर ते कसं काय प्रेक्षकांनो, इथे जानकी आणि लता दोघी जणी मिळून आता रणदिवेंच्या समोर पुराव्यांचा पाऊस पाडत इथे ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणणार आहेत। त्याचबरोबर इथे प्रॉपर्टी लुबाडणाऱ्या ऐश्वर्याचं कारस्थान जानकी आणि लता या दोघी जणी मिळून आता सगळ्यांच्या समोर आणणारच आहेत। पण ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान कशा पद्धतीने केलं हे तिच्या तोंडूनच आता वधून घेणार असतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने खूपच मोठा पापाचा घडा आपला भरून घेतलेला असतो। एक ना एक दिवस तो फुटणारच असतो। तर इथे सुमित्रा जानकीवरती रागवलेली असते। जानकी म्हणते की आई मला आशीर्वाद द्या। तेव्हा सुमित्रा म्हणते की तू माझ्या काही पाया वगैरे पडू नकोस, तू तुझी सख्खी सासू आहे ना, तिच्या जाऊन पाया पड, तिचा आशीर्वाद घे, मी तुझी कुणीच नाही आहे। तेव्हा जानकी म्हणते की आई कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी या घरामध्ये जेव्हा माप ओलांडून आले ना तेव्हा आईचा आणि या घरातले सगळेच अधिकार मी तुम्हाला दिले होते। त्याच्यामुळे कुणीही तिसरी व्यक्ती आपल्यामध्ये ते अंतर निर्माण करू शकत नाही। त्यामुळे मी तुमच्या पाया पडते, मला आशीर्वाद द्या। तरीसुद्धा इथे सुमित्रा नकारच देते, म्हणते की जोपर्यंत DNA रिपोर्ट येत नाही आणि काय खरं काय खोटं हे समोर येत नाही तोपर्यंत मी तुझी कुणीच नाही। तेव्हा जानकी म्हणते की आता हे सत्य बाहेर काढल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही। DNA रिपोर्टचा विषय निघाल्यानंतर लताबाई घाबरलेल्या असतात। लताबाई म्हणतात मी जर ऋषिकेशची आईच नाही आहे तर मग आमचा DNA मॅच कसा काय होणार। माझा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येण्याच्या आधी आणि इथून मला आता धक्के मारून घरातून बाहेर हकलण्याच्या आधी मलाच इथून जायला हवं। तिला आता स्वप्न वगैरे पडायला लागलेले असतात की पोलीस येतील आणि मला घेऊन जातील। तेव्हा लताबाई घाबरतात आणि 5 वाजता आता रणदिवेंचं घर सोडतात। ही गोष्ट जानकीला सगळ्यात आधी कळते। जानकीला आता सगळ्यांच्या आधी ही गोष्ट कळल्यानंतर तिला फारच आनंद होतो। जानकी म्हणत असते गुलाबदादा, त्या आता लता काकू कुठे दिसत नाही आहेत। मला असं वाटतंय DNA रिपोर्टचा विषय काढल्यानंतर त्यांना भीती वाटली आणि त्या पळून गेल्या असतील। ही गोष्ट सारंगला कळते। सारंग ऐश्वर्याला जाऊन सांगतो की लताबाई पळाल्या, आता आपलं काही खरं नाही आहे। सगळ्यांना कळेल की लताबाई खोटाड्या होत्या म्हणून, पार्वतीबाई नव्हत्या म्हणूनच त्या पळून गेल्या असतील, हे सत्य आता सगळ्यांना कळेल। तेव्हा इथे लगेचच ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण लताबाईंना पकडण्यासाठी जातात आणि लताबाईंना अर्ध्या वाटेमध्ये पकडतात सुद्धा। त्यानंतर लताबाई मुंबईला जायला निघालेल्या असतात, पण ऐश्वर्या काही जाऊ देत नाही। तोपर्यंत जानकी ऋषिकेशला, नानांना, त्याचबरोबर इथे सुमित्राला सगळ्यांना सांगते की लताबाई घरामध्ये नाही आहेत म्हणून। तरीसुद्धा सुमित्राचा राग जानकीवरील काही गेलेला नसतो। त्यानंतरला ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, बरं झालं त्या लताबाई निघून गेल्या। एका क्षणासाठी मला वाटलं होतं की त्या खरोखर माझ्या पार्वती आई तर नाही आहेत ना, पण आता त्यांच्या जाण्यामुळे एक गोष्ट लक्षात आली आहे की त्या माझ्या पार्वती आई नव्हत्याच। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लताबाई म्हणत असतात तुम्ही लोक कशाला इथे आलात, मी थांबणार नाही आहे। त्या लोकांना आता कळेल की मी पार्वती नाही आहे म्हणून। DNA रिपोर्ट आल्यानंतर सगळ्यांना सत्य कळेलच ना। सत्य कळल्यानंतर मला घरातून धक्के मारून बाहेर काढण्याच्या आधी आणि पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या आधी मी इथून पळून जाते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते अच्छा, म्हणजे नाटक अर्धवट सोडून तुम्ही जाणार आहात का। हे बघा, त्या जानकीला घरातून बाहेर काढल्याशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाही आहे। तेव्हा लता म्हणत असते की मी इथे थांबणार नाही आहे। तुम्ही 1,00,000 रुपये दिलेत म्हणून काय मला जेलमध्ये पाठवाल का। मी आता थांबणार नाही, मी मुंबईला चालले। तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही जर इथून निघालात ना तर बघा मी काय करेन, पोलिसांना बोलवेन इथे आणि तुम्हाला अरेस्ट करायला लावेन, कारण तुम्ही आमच्या घरामध्ये खोट्या पार्वती बनून आला होतात आणि एवढे दिवस तुम्ही आमच्या घरातल्यांची फसवणूक केली आहे ना, हे मी पोलिसांना सांगेन। आणि तसंही आधीच जानकीला तुमच्यावरती संशय आहेच,
तिलासुद्धा हे पटेल की तुम्ही खोटारडे आहात म्हणून. कळलं ना तुम्हाला? तेव्हा लता म्हणत असते, अच्छा, म्हणजे आत्तापर्यंत तुमची साथ दिली, तुमची मदत केली, त्याचं काहीच नाही, पोलिसांना बोलावशील का आता? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही जर आमची मदत नाही केली ना तर मी पोलिसांना नक्की बोलवेन. तेव्हा पार्वती म्हणत असते, वा गं वा, आत्तापर्यंत तुमची एवढी मदत केली त्याचं काहीच नाही का? आणि ते लोक आता मला DNA टेस्ट केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देतील, त्यानंतर तू काय करणार आहेस गं? मग कोण तुझी मदत करणार? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, तुम्ही त्याची कशाला काळजी करताय? DNA रिपोर्टच ना. अहो, ते मॅच होतील, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त आता घरी चला आणि म्हणा की तुम्ही DNA टेस्ट करायला तयार आहात म्हणून. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, जानकी सुमित्राला समजावते, म्हणते ती फ्रॉड बाई होती, आता ती पळून गेली, ती नाही येणार. तेव्हा तिथे पार्वती येते आणि म्हणते, कोण फ्रॉड होती, कोण पळून गेली? मी पार्वती आहे, मी का पळून जाऊ? आणि आता हातामध्ये इथे मंदिरातून आलेलं आरतीचं ताट असतं, तर इथे पूजेचं ताट घेऊन ती घरामध्ये आता एंट्री घेते. तेव्हा जानकीला इथे विचार पडतो की ही बाई तर सामान वगैरे घेऊन निघून गेली होती ना, मग ही परत कशी काय आली? त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता तिच्या हातामध्ये तिच्या सामानाच्या बॅगसुद्धा नसतात. मग ती कुठे गेली? त्यानंतरला तिच्या मागोमाग इथे सारंग आणि ऐश्वर्या हे दोघेजणंसुद्धा आता घरामध्ये एंट्री घेतात. तेव्हा ते दोघेजणं ज्या पद्धतीने घरामध्ये येतात तेव्हा जानकीला कळलेलं असतं, अच्छा, म्हणजे आता लताबाई पळून गेल्या होत्या, तर इथे ऐश्वर्या आणि सारंग भाऊजीच तिला परत घेऊन आले असतील. पुढचं नाटक आता कंटिन्यू करायचं आहे ना. तेव्हा लताबाई म्हणत असतात, घ्या नानासाहेब घ्या, मंदिरातला प्रसाद घ्या, पूजेचा प्रसाद आहे, आज आमची DNA टेस्ट होणार आहे ना. मग मी देवाजवळ प्रार्थना करायला गेले होते की आमची दोघा मायलेकांची DNA टेस्ट ही व्यवस्थित होऊ दे आणि आमचा DNA मॅच होऊ दे, म्हणून तर मी मंदिरात गेले होते ना पूजा करायला. असं जेव्हा इथे आता लता म्हणत असते तेव्हा जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते की ह्या DNA टेस्ट करायला तयार आहेत. मला माहिती आहे, नेहमीप्रमाणे इथे ऐश्वर्याच काहीतरी आता कांड करणार आणि DNA रिपोर्ट बदलणार. त्यामुळे इथे आता ऐश्वर्या कांड करण्यामध्ये किती एक्सपर्ट आहे जानकीला बरोबर कळलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश आता काय करायचं? त्या बाई परत आल्या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आता काय, ती परत आली आणि DNA टेस्ट करायला सुद्धा तयार आहे, आमचा DNA मॅच झाला तर? जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, ऐश्वर्या जाऊन त्यांना घेऊन आले. अरे त्यांच्या हातामध्ये बॅग्स कुठे होत्या? त्यांच्या रूममध्ये तर त्यांची एकसुद्धा बॅग नव्हती, त्यांचे कपडे नव्हते, सामान नव्हतं, मग त्या मंदिरामधून लगेच अशा कशा आल्या? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी जेव्हा लताच्या रूममध्ये जाते तेव्हा तिच्या दोन्ही बॅग्स पॅकच असतात. तेव्हा तिला कळतं की हे कारस्थान सगळं ऐश्वर्याचं आहे. तेव्हा आता या सगळ्यातून कसा काय मार्ग काढायचा याचा विचार जानकी करत असते. त्यानंतर पार्वती आणि इथे ऋषिकेश दोघेजणं DNA टेस्टसाठी गेलेले असतात. दोघांचे सॅम्पल देण्यात आलेले असतात आणि तेवढ्यातच इथे जानकी प्रार्थना करत असते की DNA रिपोर्ट हा आता निगेटिव्हच येऊ दे, अजिबात त्यांचा DNA मॅच होता कामा नये. त्यानंतर इकडे आता जोगतीनबाई आलेले असतात. तेव्हा जानकी म्हणत असते की या आई या, मलासुद्धा इथे आज साकडं घालायचं आहे की माझ्या घरावरती जे संकट आले ना ते दूर होऊ दे. ऋषिकेश आणि लताबाईंचा DNA मॅच होता कामा नये, ती एक फ्रॉड बाई आहे आणि आता पुढे जाऊन ऐश्वर्या जी काही कारस्थानं करेल ना तीसुद्धा सगळी फेल होऊ देत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जोगतीन म्हणत असते, अगं काय बोलतेस तू? तुला जे संकट वाटतंय ना ते संकट नाही, देवी आईने तुला दिलेला आशीर्वाद आहे, फक्त तुला ते सगळं पडताळून बघायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लताबाईंच्या हातामध्ये मधुभाऊंनी दिलेला जानकीला तिच्या आईचा आणि तिचा फोटो हा आता लताबाईंच्या हाती लागतो. तेव्हा लताबाई म्हणतात की हा फोटो तर मी मधुभाऊंना दिला होता जेव्हा मी माझ्या मुलीला आश्रमामध्ये सोडलं होतं तेव्हा. हा काय, माझ्याकडे त्याचा अर्धा भाग आहे आणि तो चेहऱ्याचा भाग असतो तो म्हणजे लताबाईंचा. कितीतरी वर्षानंतर जर मी माझ्या मुलीला भेटायला आले तर ओळख पटण्यासाठी तिने चेहऱ्याचा अर्धा भाग स्वतःकडे ठेवून घेतलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊंनी तो फोटो आता जानकीकडे दिलेला असतो. मधुभाऊ म्हणतात की जानकी, आता माझं जीवन किती आहे मला माहिती नाही, तुझ्या आईने माझ्याकडे जी भेट दिली होती ना ती मला तुझ्याकडे सुपूर्त करायची होती. हा फोटो मला तुझ्या आईने दिला होता. तेव्हा जानकीला खूप मोठा धक्का बसतो. आता ती बाई नक्की कशी दिसत असेल, कारण बरोबर चेहऱ्याचा भाग हा फाडून घेण्यात आला होता आणि तो लताबाईंकडे होता.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी मधुभाऊंना फोन करते आणि मधुभाऊंजवळ बोलत असते की मधुभाऊ खूप मोठ्या संकटात सापडले मी. मधुभाऊ म्हणतात काय झालं जानकी? तेव्हा जानकी म्हणत असते की खूप मोठ्या धर्मसंकटात सापडले, कळत नाही आहे माझ्याबरोबरच हे काय घडतंय. तेव्हा ती मधुभाऊंना आता घडलेला सगळा प्रकार सांगते. तेव्हा इथे जानकीचं बोलणं आता संपूर्णपणे लताबाईंनी ऐकलेलं असतं. तेव्हा लताबाई म्हणतात की जानकी तू कुणाबरोबर बोलत होतीस ग? तेव्हा जानकी म्हणते का मी कुणाजवळही बोलेन, तुम्ही का विचारताय मला? मी माझ्या मधुभाऊंबरोबर बोलत होते. तेव्हा लताबाई म्हणतात कोण मधुभाऊ? तेव्हा जानकी म्हणते ज्या आश्रमामध्ये मी लहानाची मोठी झाले त्या मधुभाऊंनी आम्हाला आईवडिलांचं दोघांचंही प्रेम दिलं आणि लहानाचं मोठं केलं. ते माझ्या वडिलांसारखे माझे मधुभाऊ, त्यांच्याबरोबर मी बोलत होते. तुम्ही जो काही उच्छांद मांडलाय ना माझ्या घरामध्ये येऊन ते मी माझ्या वडिलांना सांगत होते. तेव्हा इथे आता खूपच जास्त लताला आनंद होतो. लता म्हणत असते अच्छा म्हणजे मधुभाऊंनी जिला लहानाचं मोठं केलं ती तू आहेस का? तेव्हा जानकी म्हणते हो, हे तुम्ही का विचारताय मला? तेव्हा लता म्हणत असते की जानकी तू मला नाही ओळखलंस का गं? ओळखशील तरी कशी? तुला इथे अक्कलसुद्धा नव्हती तेव्हा मी तुला मधुभाऊंकडे सोडलं होतं ना. तेव्हा जानकी म्हणते म्हणजे हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा लता म्हणते हा फोटो ओळखलास का? तेव्हा जानकी म्हणते हा फोटो मला मधुभाऊंनी दिला होता. तुमच्याकडे काय करतोय तो? तेव्हा लता म्हणते माझ्याकडेच असणार ना, कारण त्याचा अर्धा भाग तर माझ्याकडे आहेच. आणि तो फोटो आता इथे पार्वतीने जानकीला इथे आता जॉईंट करून दाखवलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते हे सगळं खोटं आहे, तुम्ही फसवताय ना मला. तेव्हा पार्वती म्हणते मी कशाला फसवू तुला? तेव्हा जानकी म्हणत असते मग तुम्ही इथे कशाला आलात? जर तुम्ही म्हणताय की तुम्ही माझे आई आहात तर मग हे घर उद्ध्वस्त करायला कशाला आलात? माझा इथे आता भरलेला संसार उद्ध्वस्त करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? लाज नाही वाटत तुम्हाला हे सगळं करताना? तेव्हा लता म्हणत असते जानकी बाळा हे मी स्वतःच्या मर्जीने करत नाही आहे गं, हे मला त्या ऐश्वर्याने करायला सांगितलं आहे. त्या ऐश्वर्याला तुला या घरातून बाहेर काढायचं आहे. माझ्या मुली आणि ही सगळी प्रॉपर्टी आहे ना ती बळकावायची आहे. तिला तुझं संपूर्ण कुटुंब रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे. तेव्हा जानकी म्हणते तुम्ही खरोखर माझी आई असाल आणि तुम्ही खऱ्या असाल तर आताच्या आता माझ्या घरच्या सर्व लोकांना हे सत्य सांगायचं. तेव्हा लता म्हणत असते सांगते ना, घाबरते की काय आता? तेव्हा इथे लता म्हणत असते की हे बघा मी माझ्या जानकीची आई आहे. हा मधुभाऊंकडे फोटो होता, जो माझ्या जानकीकडे होता तो मला सापडला आणि हा माझा फोटो. मी लताबाई आहे पण मी जानकीची आई आहे, ऋषिकेशची नाही. मी पार्वती नाही आहे. पार्वती बनून मला ह्या ऐश्वर्याने या घरामध्ये आणलं होतं कारण तिला हे संपूर्ण घर उद्ध्वस्त करायचं होतं. तेव्हा सारंग म्हणतो लताबाई हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही गप्प बसा, खोटं बोलू नका. तेव्हा लता म्हणते मी कशाला खोटं बोलू? खरंच बोलते मी. ते कानातले वगैरे ते माझे नाही आहे, ते सगळं मला ह्या ऐश्वर्याने आणायला सांगितलं होतं. बघा माझ्या तळ हातावरती कुठलंही तेल नाही आहे. मी हे सगळं इथे आता स्केच पेनने केलं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो लताबाई म्हणत असतात की माझं नाव लताच आहे, पार्वती नाही. मी एक ॲक्ट्रेस आहे. मला माझी स्वप्न पूर्ण करायची होती म्हणून मी माझ्या मुलीला मधुभाऊंकडे सोडलं होतं. मधुभाऊंचं नाव मी खूप जास्त ऐकून होते. ते माझ्या मुलीचा सांभाळ करतील मला माहिती होतं. म्हणूनच मी मधुभाऊंना माझी मुलगी सुपूर्त केली आणि हा फोटो त्यांच्याकडे मी देऊन गेले होते. दर महिन्याला मी शिक्षणासाठी माझ्या मुलीसाठी त्यांना पैसेसुद्धा पाठवून देत होते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या म्हणत असते हो खोटं बोलू नका, कळतंय ना मी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा पार्वती म्हणते तू काहीच केलेलं नाही आहेस का? त्यानंतरला लताबाई आता पार्वतीची डायरी त्यांच्याकडे जी असते ना ती डायरी आता सगळ्यांना दाखवतात आणि म्हणतात की ही पार्वतीची डायरी आहे आणि याच्यामध्ये पार्वतीने जे जे काही लिहिलंय ना त्याच्या आधारावरूनच मला इथे हे नाटक करायला सांगितलं होतं. त्यामुळे इथे आता जानकीने सुद्धा सगळे पुरावे दिलेले असतात आणि त्याचबरोबर लताबाईने स्वतःच्या तोंडाने हे कबूल केलेलं असतं की ते लताबाई नाही आहेत म्हणून. आणि दोघींनी मिळून इथे ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता जानकीने पोलिसांना फोन केलेला असतो आणि इथे कशा पद्धतीने ऐश्वर्याने आता सगळ्यांना फसवलंय, सगळ्यांच्या भावनांचा गैरफायदा घेत
घेतलाय हे आता जानकीने पोलिसांना सांगितलेलं असतं आणि जो काही आता लता आणि जानकी या दोघींनी मिळून आता रणदिवेंच्या घरामध्ये पुराव्यांचा पाऊस पाडलेला असतो, त्यामुळे ऐश्वर्याच्या नाकीस 9 आणलेले असतात आणि इथे आता पैशांसाठी प्रॉपर्टीसाठी ऐश्वर्याने एवढा मोठा घाट घातला होता. मला आणि सुमित्रा आईंना एकमेकींपासून तोडण्यासाठी ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केलं होतं असं जानकी आता सगळ्यांना सांगते. तेव्हा ऐश्वर्याला आता खूपच जास्त राग येतो, तिचा संताप होतो. तेव्हा इथे जानकी पोलिसांना बोलावते आणि आता ऐश्वर्याला गजाआड करायला सांगते आणि त्याचबरोबर आपलं घर ऐश्वर्याच्या तावडीतून आता उद्ध्वस्त होण्यापासून वाचवते आणि त्याचबरोबर इथे जानकीला तिच्या हक्काची मायेची आईसुद्धा परत मिळालेली असते.